हाय गाईस, आज आहे गणेश चतुर्थी आणि आज फायनली आम्ही आमचे बाप्पा आमच्या घरी आणणार आहोत आणि मी खूपच एक्सायटेड आहे। या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती आणि आज तो फायनली दिवस आलेला आहे आणि मी खूप 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 खुश आहे। आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे बाप्पा आमच्या घरी येणार आहेत आणि मी खूप नर्वस सुद्धा आहे आणि इमोशनल सुद्धा आहे ॲट द सेम टाइम। आणि तुम्ही बघू शकतात फेस्टिव्ह वाइब्स किती सुंदर वाटतात आणि मला ही लाइटिंग वगैरे बघूनच खूप मजा वाटते। आणि जर तुम्ही मुंबईतला असाल तर तुम्हाला नक्कीच रिलेट होईल की ही जी फीलिंग आहे ती खूपच वेगळी असते। दिस इज लाईक अ थेरपी फॉर अस। मुंबईतले जे सण असतात गणेश चतुर्थी वगैरे खूप मोठे सण असतात आणि आता तुम्ही बघू शकता पोहोचलेलो आहोत आमच्या कारखान्यात आणि इथे आहे आमचे बाप्पा। आणि हे कारखानं खूप जुनं आहे, इथून ऑलमोस्ट 500 मूर्त्या जातात गणेश चतुर्थीला आणि आता आमचे बाप्पा आमच्यापर्यंत आलेले आहेत। आणि तुम्हाला मी फेस आत्ताच दाखवणार आहे कारण हा एक माझ्या ब्लॉगचा पार्ट असेल आणि हे माझ्या आठवणीसाठी असेल, त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच चेहरा दाखवून देणार आहे। आणि तुम्ही बघू शकतात माझे बाप्पा केवढे सुंदर आहेत, एकदम छान आणि मला खूपच आवडलेलं आहे यावर्षीची मूर्ती। आणि तुम्ही बघू शकतात की डेकोरेशनसुद्धा खूपच एकदम स्पार्कली आहे, जे एकदम जगमग होत आहेत, जे डायमंड्स वगैरे लावलेले आहेत। आणि आता आम्ही एक छोटीशी आरती केलेली आहे गुरुजीच्या प्रमाणे आणि मग आम्ही आमच्या बाप्पाला पटकन आमच्या घरी घेऊन जाणार आहोत कारण खूप आम्ही सगळे एकदम एक्सायटेड आहोत सगळे त्यांना घरी वेलकम करण्यासाठी आणि खूप जल्लोषने आम्ही त्यांना घरी घेऊन जाणार आहोत। तर आता चला तर जाऊया बाप्पांना आपल्या घरी घेऊन। आणि आमचे बाप्पा आमच्याकडे फक्त आणि फक्त 5 दिवस असणार आहेत। आणि जर तुमच्याकडे सुद्धा घरी बाप्पा येत असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही किती दिवसाचे बाप्पा घरी आणतात। तर या आणि मी आणि मॉम घरी सर्वात आधी पोचलेलो कारण आम्हाला बाप्पांचं छान असं वेलकम करायचं आहे। आणि त्याआधी मी पाहिलं की आमची जी कॅट्स आहे ते सुद्धा बाप्पांची खूप आतुरतेने वाट बघतायत आणि मखर जवळच बसून होते की बाप्पा कधी येतील आणि हे सुद्धा कधी बाप्पांची भेट घालतील। सो या ही खूपच एक क्यूट मोमेंट होतं। आणि ही आहे आमची कॅट बेला, हिला आम्ही बेलू म्हणतो, कधी कधी बैलसुद्धा म्हणतो कारण ही खूपच इनोसेंट आहे। आणि हे आहे सिम्बा आणि ओरिओ।
सो आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि तुम्ही बघू शकता आता माझी आई बाप्पांची आरती काढते, त्यांची नजर काढते घरी येण्याआधी. आणि हे सुद्धा मला खूपच आवडतं कारण आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये खूपच छान छान असे क्षण असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात. जसे की बाप्पा घरी आल्यावर त्यांची नजर काढणं वगैरे मला हे प्रचंड आवडतं. आणि आता आपले बाप्पा आपल्या घरात प्रवेश झालेले आहे आणि माझी आई त्यांचं आता स्वागत करते. आणि आता आम्ही ह्यांना ठेवणार आहोत त्यांच्या जागेवर जे आहे त्यांचं सुंदर असं मखर. आणि तुम्ही बघू शकता आमचं मखरसुद्धा खूप मॅचिंग आहे बाप्पांच्या धोतरशी आणि हे सुद्धा खूपच म्हणजे कॉन्ट्रास्ट आणि एकदम सुंदर असं वाटतंय. आणि रात्रीचे 2:45 झालेले आहेत आणि आता आपले गुरुजी आलेले आहेत. आणि आता आपण चालू करूया बाप्पांचं प्राण प्रतिष्ठा आणि आरती. सो हे आमचे ठरलेले गुरुजी आहेत आणि हेच नेहमी येऊन आमच्या घरात बाप्पांची आरती करतात, प्राण प्रतिष्ठा करतात. आणि गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व तयारी करून ठेवलेली, सर्व सामग्री एकत्र करून ठेवलेली कारण त्यांना सोपं जाईल. कारण त्यांना सुद्धा त्या दिवशी खूप कामं असतात, खूप बिझी असतात ते आणि खूपच कमी वेळात ते पूजा करून जातात कारण सर्वांच्या घरी त्या दिवशी जायचं असतं. आणि ह्यांचं त्या दिवशी खूपच बिझी स्केड्यूल असल्यामुळे आम्ही ह्यांना रात्रीच बोलवतो कारण सकाळी हे खूपच बिझी असतात आणि आपल्याला वेळ द्यायला त्यांनासुद्धा नाही जमत इतकं आणि एकदम सकाळी घाईघाईत पूजा करून टाकतात. त्यासाठीच आम्ही ह्यांना रात्रीच बोलवून एकदम निवांत पूजा करून घेतो. सो चला आता पूजेला सुरुवात करूया. अपवित्रो पवित्रो वा सर्वो वस्गतो पिया यस्मरे कुंडलीकाक्ष सभाय भयंकरी पूजा द्रव्यानि सम. आणि आता जो क्षण माझ्यासमोर येणार आहे तो त्या क्षणासाठी मी खूप वाट पाहिली आहे आणि ते आहे माझ्या बाप्पाचं फेस रिव्हील. आणि हे आहे माझे यावर्षीचे बाप्पा. आणि तुम्ही बघू शकतात किती सुबेक चेहरा आहे, खूपच निरागस चेहरा आहे माझ्या बाप्पांचा. आणि सर्वात मेन म्हणजे त्यांची डोळे. मंगल भगवान विष्णु मंगलजा मंगल कुंडलीकाक्ष मंगलाय तनोरी शुभम भवतु दीर्घमायुरस्तु शुभम भवतु दीर्घमाय चंदनाति विलेपनाते चंदनम प्रतिव्रियताम अखंड सौभाग्यति बहुपुत्र लाभम शत संवत्सरे दीर्घमायुरस्तु कल्याणमस्तु दीर्घमायुरस्तु शुभम भवतु दीर्घमायुरस्तु. मंगल भगवान विष्णु मंगलजा मंगल कुंडलीकाक्ष मंगलाय तनोरी शुभम भवतु दीर्घमायुरस्तु. या पोरीनो मायुरस्तु. चला नेत्रे जलस्पर्शाः डोळा पाणी लाव, तीनदा पाणी पिया. हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. तमानात पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः, पुन्हा तीनदा पिया. हरि ओम केशवाय नमः, दामोदराय नमः, संकर्षाय नमः, वासुदेवाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, अधोक्षाय नमः, नारसिंहाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्री कृष्णाय नमः, प्रणवस्त्रषि परमात्मा देवी गायत्री छंदा प्राणयामिनीव. ओम भू ओम वा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम गतस्कंदा सर्व विघ्नोप शांति सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देश मंगल. हे शरण भगवान मंगलाय तनोरी. मुक्त पुनरुक्त फल प्राप्त्यर्थे अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त सकल पीडा निवारणार्थ सकल मनोरथ सिद्धार्थ श्री महागणपति देवता इत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलनोपचार द्रव्य ध्यानवायन षोडोपचार पूजनंच अहं च करिष्ये. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओंकार नाम यजमानस्य गोत्र कुठचं तुमचं कश्यप गोत्रोच्चारादि उभेत यजमानस्य महागणपति देवता पूजनादि आह्वानादक्षदादि अक्षतं संपूज्यं रस्तु. बस. शिवं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्ते. भो दीप ब्रह्म स्वरूपं ज्योतिष्या प्रभुया यावत् पूजा समाप्ति शान्तावस्थिरो. शिवं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्ते. भोनि पुष्पं प्रतिव्रियताम् आवायामि स्थापयामि पूजयामि. नागवेल्या मुखवासाते विडापुगे
फले ताम्बूलं समर्पयामि औवान्तरेण अक्षतं सम्पूज्यमस्तु नागवेल्या मुखवासाते विडापुगे फले ताम्बूलं समर्पयामि आवयामि स्थापयामि पूजयामि नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मि सन्नधी कुरु अजत पंचामृत देवता पूजनादि प्राप्त्यादि देवताभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वस्ति न इन्द्रो रुद्रस्तवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिं शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्पोषि तं तमेव खेलं कर्तासि तं तमेव खेलं धर्तासि तं तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि तं साक्षात् आत्मासि नित्यं वृत्तं वचनी सत्यं वचनी अवतं मामम् अववत्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानवशिषम् अवपश्चातातम् पुरस्तातम् अवमुत्तरार्तातम् अवदक्षिणार्तातम् अवचोद्वार्तातम् अवधरार्तातम् सर्वतो मां पाहि पाहि समन्तार्थ अस्तु लंबोदराय विघ्ननाशिनी शिवसुताय शिवमूर्ते नमो नमः। कुंकुल प्रारंभी विनती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमते आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठिवे हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता गणपति देवता पूजनं च करिष्येत। प्रारंभी विनती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमते आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठिवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुत ओरिजिनल मोगरा आहे आपल्या जास्वंदाचा मान आहे जास्वंदाचा हार घातलाय खाली करून काय कानाची माळी वक्रतुंड महाकाय सूर्यको ओम प्राणाय स्वाम प्राणाय स्वावनाय स्वाम उदानाय सा समने सा प्रसद नैवेद्याते महानैवेद्य नैवेद्यम दर्शयामि। बस चला आरती करूया चला। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया कर्पूर गौणम करुणावतारम संसार सारम भुजेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि कर्पूर करेण मनोहरेण निरंजन दीपं समर्पयामि सुखकरता दुःखहरता वरदानि सुनाति दुर्गे पूर्वे देवुपादयाति सर्वाणि सुंदरो गुराति कंठी गंगे महामूर्ति जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शनवाले मनोकामना पूर्ति जय देव रत्नाकर्षित फळा सुगौरी कुंभा चंदनाची ऊटी कुंकुमने पुढे पडले घालया जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन माते जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ तुंग वक्र तुंग श्री नैना दासा माता वत्पाय सदना संकष्टी पावाळे निर्वाणी जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन माते कामना पूर्ति जय देव कलिंग टांगल वलीन चरण वयानी पाहिन पद्य तमे कलिंग अनंत पूज भावे वाळीन म्हणे नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यादेनं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा चिंतेन पूजात्मकर आणि यांची भार्या नाव का जाईल प्राजक्ता कुलगुडकर ह्या कश्यप होतील दाम्पत्याचे अनुज मुलगा ओंकारच्या हस्ते गणपती पूजा स्थान प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। या विधीमध्ये जाणतेपणे कळत नकळत जर गुरुजींच्या अजून काही वेळेवाकडे उपचार झाले त्या पूजेमध्ये काय राहून गेलं असेल तर परमेश्वरा क्षमा करून यथाशक्ती यथा बुद्धीने यथा ज्ञानाने भक्तियुक्त अंतकरणी पूजा केली पूजा मान्य करा। या घरातील जी काही इडापिडा क्लेश दुःख दारिद्र्य असेल ते दूर करून त्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्रस्थापित द्या। घरातील बालगोपालांना चांगली बुद्धी चांगले विचार चांगलं आरोग्य द्या। मुलींची लग्न कार्य रखडले मनासारखा वर्त न होऊन ते त्यांच्या लग्नातले अडीअडचण दूर होऊन दे लवकरात लवकर त्यांचं लग्न कार्य होऊन दे। भगवंता सर्वांना सुखात आनंदात ठेवून अखंड दयालो आशीर्वाद या कुटुंब राहून दे तुझ्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया। बस उजवा
हेनोबद्धो बलिराजा धानी. सो गाईस, आता बाप्पांची पूजा व आरती समाप्त झालेली आहे आणि आता आम्ही खातोय मस्त मस्त मोदक आणि तीर्थ. आणि तुम्ही बघू शकतात आता गुरुजी सुद्धा निघालेत आणि आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि आता आपण थेट भेटूया आपल्या सकाळच्या मॉर्निंग आरतीला. आणि त्या अगोदर आम्ही खूप सारे बाप्पांसोबत फोटो क्लिक केले, कारण आम्ही खूप दिवस ह्याची वाट पाहत होतो की बाप्पांची कधी भेट होईल. आणि फायनली ते आमच्या घरी आले आहेत आणि आम्ही खूप जल्लोषने त्यांचं स्वागत केलं आहे. आणि आता आपण भेटूया थेट आपल्या मॉर्निंग आरतीला. आणि तोपर्यंत तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला माझे बाप्पा कसे वाटले, आमचं जे मखर आहे यावर्षी ते कसं वाटलं. सो या, आता गणपती बाप्पा मोरया.